याच्या पहिलेच्या एपिसोडमध्ये शारदा आपल्या मुलीने केलेल्या कामावर माफी मागते. आपल्या सुनेला चुकीचं समजलं म्हणून खूप उदास होते शारदा. त्या दिवसापासून सुनबाई आणि सासूबाई दोघं सोबत राहता, खूप प्रेमाने राहायचे. ते बघून रुक्मिणी आपल्या मनात अजून कटुता निर्माण करते. आपल्या आईसमोर तिला दोषी बनवलं म्हणून तिच्याकडून माफी पण मागून घेतली म्हणून आपल्या वहिनी शांतीचा बदला काढायचा विचार करते रुक्मिणी. असे दिवस चालले जातात. आपल्या आई आणि आपल्या वहिनीला आनंदाने राहत असलेलं बघून रुक्मिणी सहन नाही करू शकत. सून आल्यानंतर तिची आई पण तिच्याकडे जास्ती लक्ष देत नाही. जर काही हवं असेल तर वहिनीलाच विचार असं सांगायची. तिच्या स्वतःच्या घरात स्वातंत्र्य नाहीये असा विचार करून खूप रागराग करायची. कसं पण करून वहिनीला तिच्या सासूबाई समोर खाली पाडायचं आहे विचार करून रुक्मिणी वाट बघते. रुक्मिणीने विचार केल्यानुसार ती वेळ सुद्धा येते. शांतीच्या आई वडिलांची तब्येत खराब होती म्हणून त्यांना बघायला तिच्या माहेरी जाते. शांती गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी शांतीसाठी एक पत्र येतं. त्या पत्राला घेऊन शारदा वाचते. त्या पत्रात जे काही लिहिलेलं ते वाचून शारदा अचानक रडायला लागते. ते रडणं ऐकून रुक्मिणी तिकडे पळत येऊन असं बोलते, आई काय झालं, असं का रडते आहेस? चालली गेली, सगळी इज्जत चालली गेली. चांगली आहे विचार केला तर एकदाच झटका दिला. तुझ्या वहिनीने जे काही केलं त्याने सगळ्यांची इज्जत चालली गेली. अगं आई काय झालं ते जरा समजून सांग ना आई. तुझी वहिनी तुझ्या भावाला सोडून दुसऱ्याशी प्रेम करते. माझ्या मुलाचं आयुष्य तिने बर्बाद केलं. कोणी सांगितलं तुला आई? कोण बोललं तुला? हे बघ बेटा, पत्रात आहे. हॅलो डिअर, हाऊ आर यू? तुला खूप मिस करतो आहे असं लिहिलं आहे. आपण कधी भेटू असं या पत्रात लिहिलं आहे ग. मी पहिल्यापासूनच तुला सांगत होती ना, पण तिचं बोलणं ऐकून डोक्यावर बसवून घरातली सगळी जबाबदारी तिला दिली. मला काय तुझ्या सुनेबद्दल? मी कोणतं आयुष्यभर राहणार आहे? असं का बोलते आहे? इतका विश्वास देऊन सुरी खोपसली असं वाटलं नव्हतं. अशी जादू करून सोन्यासारख्या मुलाला स्वतःच्या तावडीत घेऊन घेतलं. आता विचार करून काय फायदा? मी पहिलेच बोललेली, माझं बोलणं ऐकलं नाही. तिच्या जादूमध्ये येऊन तिचं म्हणणं ऐकलं. आता तर तिला पकडून बाहेर फेक. येऊ दे मग सांगतेच. माझ्या मुलाचं आयुष्य खराब केलं. तुझ्यात आणि माझ्यात आग लावली. तिला असं नाही सोडणार. असं पण 2 दिवसात दादा येईलच ना. दादाला पण सांगते गोष्ट. तो खूप दुःखी होईल. माझ्या मुलाचं दुःख मी नाही बघू शकत. ठीक आहे आई, तू आणि तुझे प्रेमळ सुनबाई आज असं बोलशील, नंतर परत सोबत याल. परकी तर मी आहे ना. असं रुक्मिणी बोलते आणि तो दिवस चालला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच वेळी परत पत्र येतं. शारदा पत्राला घेऊन वाचते. पत्राला वाचल्यानंतर शारदा बेशुद्ध होते. ते बघून रुक्मिणी पळत आपल्या आईला काय झालं ते विचारते. हिने तर पूर्ण इज्जत धुळीस मिळवली. आज परत पत्र आलं आहे. पत्र बघून पडली का तू? पत्र बघून नाही, त्या पत्रात लिहिलं आहे ते वाचून घाबरले. असं काय लिहिलं आहे आई? आपण जे विचार केलेला तेच आता तुझी सासूबाई तुझ्यावर विश्वास ठेवते ना. आपण विचार केला तसाच तुझ्या सासूच्या ज्यूस मध्ये विष टाकून दे. तुझी प्रेमळ सुनबाई आहे ना. हे विष पण अमृत आहे ना. थोडं पिऊन घे, काहीच होणार नाही. अगं बंद कर तू टोमणे मारणं. सुनेचे तर नवीन नवीन रूप बघते आहे. आता तर भीती आहे. माहित नाही कधी काय होईल माझ्यासोबत. त्या दिवशी संध्याकाळी शारदाचा मुलगा प्रसाद घरी येतो. आपल्या आईची तब्येत खराब आहे बघून प्रसाद खूप दुखी होतो आणि मुलाच्या परिस्थितीला बघून आई आणि बहीण त्याला काहीच बोलत नाही. असा दिवस चालला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी परत त्याच वेळी पत्र येतं. त्यावेळेस त्या पत्राला प्रसाद घेऊन वाचतो. ते बघून प्रसाद खूप घाबरून जातो. तेव्हा तिकडे शारदा आणि रुक्मिणी दोघं येतात. काय दादा घाबरतो आहे, काय झालं? घाबरत वगैरे नाही, मी एकदम ठीक आहे. पत्र असं बोलला. कोणतं पत्र आहे ते? कोणी पाठवलं? पत्र नाही, काहीच नाही आई. पत्र बोलून आलं, आपलं नाही बोलून परत पाठवून दिलं. तुझ्या हातात काय आहे दादा? दे वाचते. हे पत्र आपलं नाहीये. जे पत्र आपलं नाही ते आपण नाही वाचू शकत. पत्र परत सुनेसाठी आलं आहे.
सुनेसाठी परत आलं पत्र म्हणजे? हो दादा, तू दुखी होशील म्हणून तुला सांगितलं नाही. काही दिवसापासून वहिनीसाठी हे पत्र येत आहे. परवा वहिनी जेव्हापासून आपल्या माहेरी गेली आहे ना, आम्हीच घेऊन वाचतो आहे दादा. माझी तब्येत पण याच्यामुळेच खराब आहे. हे पत्र वाचून वाचून आजार झालाय मला. जर तुला माहित झालं तर काय होईल याची भीती वाटली. तुला मी खूप लाडाकोड्यात वाढवलं आहे बेटा. तुला आवडली तरी माझ्या विरुद्ध मी तुझं लग्न तिच्याशी करून दिलं. माझ्या समोरच तुझं आयुष्य खराब होईल ह्या गोष्टीची भीती वाटते. आई, तू घाबरू नकोस. हे किती खरं आहे ते आपल्याला माहिती नाही ना. खरं समजून घेऊ, नंतर त्या विषयावर बोलू. नजरेसमोर इतका प्रूफ आहे तर अजून काय खरं पाहिजे? हो बेटा, हे वाचल्यानंतर खरंच वाटतं आहे बेटा. आमच्या दोघींची हीच इच्छा आहे की तू खुश राहा बेटा. बस इतकंच बेटा. असाच दिवस चालला जातो. परत त्याच वेळी तिला पत्र येतं आणि दररोज एक एक पत्र यायचं. एका आठवड्यानंतर शांती आपल्या माहेरून सासरी येते. अहो सासूबाई, जर मला सांगितलं असतं तर इकडे येऊन मी सगळं काही बघितलं असतं ना. तुला इतका त्रास का? या वयात हे सगळं होतच राहतं. तू जाऊन आंघोळ कर. हो सासूबाई, मी आंघोळ करून तुमच्यासाठी जेवण बनवते. असं बोलून तिकडून ती चालली जाते. बघितलं ना आई, हे राक्षसी असं वागते आहे जसं तिला काहीच माहित नाही. हुशार आणि गोड बोलून तुझा विश्वासघात करते आहे ती. शांती तिकडून आपल्या खोलीत जाते. पहिलेपासून त्या खोलीत प्रसाद असतो. अहो, कसे आहात? कधी आलात तुम्ही? तुम्ही आला आहात, एक पत्र तर लिहिलं असतं. कधी आलो याच्याशी काय फरक पडतो? जे झालं ते झालं ना. जी गोष्ट माहिती पडणार असते ती गोष्ट लपू नाही शकत ना. काय आहे सरकार, आज वेगळंच बोलता आहे तुम्ही. ठीक आहे, मला आंघोळ करून जेवणाची तयारी करायची आहे सासूबाईंसाठी. शांती आंघोळ करून आपल्या सासूबाईसाठी जेवण बनवायला स्वयंपाकघरात जाते. तेव्हा दरवाजावर पोस्टमन येऊन पोस्ट बोलून ओरडतो. शांती तिकडे जाऊन पत्र घेऊन कोणासाठी आलं आहे ते बघते. ते पत्र तिच्यासाठीच असतं. तिच्या घराचा ॲड्रेस असतो. कुठून आलं आहे ते काहीच नसतं. त्याला उघडून वाचते. त्यात जे काही लिहिलेलं असतं ते बघून शांती आश्चर्यचकित होते. पत्राला बघितल्यानंतर काय करेल हे बघण्यासाठी सासूबाई, नवरा आणि नणंद लांबून बघत असता. शांती काहीच माहीत नसल्यासारखं पत्र घेऊन स्वयंपाकघरात जाऊन त्या पत्राला जाळते. तेव्हा तिकडे आलेले सासूबाई, नवरा आणि नणंद शांतीला बघता आणि शांती त्या तिघांना बघून घाबरून जाते. काय आहे त्या पत्रात आणि का जाळलं? सासूबाईने विचारलेल्या प्रश्नावर शांतीने कसं उत्तर दिलं? शांतीने काही चुकीचं केलं नाही हे सगळ्यांना सांगते. जर सांगितलं तर कसं सांगेल? जर तुम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर पुढच्या एपिसोडमध्ये बघा. तुम्हाला ही गोष्ट आवडली तर लाईक आणि कमेंट करा आणि अशाच गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.